हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 20 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जा ही चक्क शौर्यसमोर हर्षवर्धनला एकेरी बोलत होती. मी त्या हर्षवर्धनची जिरवणार, त्या हर्षवर्धनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार, मी त्या हर्षवर्धनची चांगली ठासणार. आणि हे सगळं ऐकून शौर्यला जबर धक्का बसला. कारण आजपर्यंत ऊर्जा शौर्यसमोर हर्षवर्धनबद्दल बोलायची की मला त्याचा बदला घ्यायचा आहे, मला त्याला हरवायचं आहे. पण आजपर्यंत ऊर्जाने कधीही एकेरी उल्लेख केला नव्हता. कारण शेवटी हर्षवर्धन शौर्याचा बाप आहे, त्यापेक्षा जास्त तो ऊर्जाचा सासरा आहे. आणि आपल्या सासऱ्याबद्दल असं एकेरी बोलणं हे ऊर्जाला शोभत नाही. कमीत कमी ऊर्जासारख्या संस्कारी मुलीला तरी शोभत नाही. ही गोष्ट तर ऊर्जाच्या आईला पूर्वाला सुद्धा आवडणार नाही. पण ऊर्जा सगळं भान विसरून शौर्य समोरच हर्षवर्धनचा एकेरी उल्लेख करत होती. आणि हे शौर्यला बिलकुल आवडलं नाही. शौर्य ऊर्जाला म्हणाला, बस झालं ऊर्जा, हे काय बोलतेस तू? माझ्या बाबांचा डायरेक्ट एकेरी उल्लेख करतेस तू. हर्षवर्धन हर्षवर्धन हर्षवर्धन. अगं हर्षवर्धन कोण आहेत? हर्षवर्धन जहागीरदार माझे डॅड आहेत, तुझे सासरे आहेत, आणि तू त्यांच्याबद्दल असं बोलतीये. मला मान्य आहे की ते विक्रांतची साथ देऊन चूक करताय. तू त्यांना हरव, त्यांचा प्लॅन अख्ख्या जगासमोर आण, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्यांच्याबद्दल आदराने बोलायचं. तू त्यांची सून आहेस, तू त्यांची सून या नात्याने त्यांचा आदर ठेवायलाच हवा. तू तुझी वैयक्तिक दुश्मनी काढतीये असं मला वाटतंय. आणि हे ऐकून ऊर्जाला सुद्धा राग येईल की शौर्य स्वतःच्या बापाची बाजू घेतोय आणि माझ्या विरोधात बोलतोय. मग इतके दिवस हर्षवर्धनला जे अपेक्षित होतं ते घडेल का? हर्षवर्धनमुळेच ऊर्जा आणि शौर्यमध्ये अंतर येईल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दिव्या ही ऊर्जाला म्हणते, ऊर्जा तुला माहिती आहे का शौर्य कोठे गेलाय? तर ऊर्जा विचारते, कोठे गेलाय? दिव्या सांगते, अगं असं काय करतेयस? त्या अर्पिताला भेटायला गेलाय ना तो. हे ऐकून ऊर्जासुद्धा, अरे देवा, जसं काय मला माहीतच नव्हतं, असे एक्सप्रेशन देते. दिव्या खुश होऊन म्हणते, अगं तो अर्पिताला भेटायला गेलाय आणि तू अशी इथे निवांत बसली आहे काम करत. तर ऊर्जा म्हणते, अगं मीच सांगितलं त्याला अर्पिताला भेटायला, गेलाय तर जाऊ दे ना. दिव्या म्हणते, असं कसं जाऊ दे? अगं किती वेळ झालाय, कर बरं त्याला आत्ताच्या आत्ता फोन. ऊर्जा म्हणते, तुला काय करायचंय? तो तिला भेटायला गेलाय, मी त्याला सांगितलंय, आम्ही दोघं आमचं पाहून घेऊ, तू मध्ये मध्ये करू नकोस, तुझा काय संबंध? तर दिव्या चिडून म्हणते, असं कसा संबंध नाही? अगं या घरात तू माझी जबाबदारी आहे. आईने मला सांगितलंय की मी त्या घरात पाठराखी नाही पाठवली, कारण मला माहिती आहे तू तिची मोठी बहीण त्याच घरात आहे आणि तू ऊर्जाची नक्की काळजी घेशील, म्हणून मी तुझी काळजी घेते ग. अगं स्वतःच्या नवऱ्याला असं दुसऱ्या मुलीकडे पाठवणं चांगलं नाही. आणि किती वेळ झालाय, शौर्य अजून घरी पण आला नाही. तू त्याला एकदा फोन करून बघतेस का? तेव्हाच बरं वाटेल. चल आपण दोघी त्याला फोन करूया. ऊर्जा विचारते, आपण दोघी? तुझा काय संबंध? फोन करायचा असेल तर मी करेल ना, तू कशाला पुढे पुढे करतेस? तर दिव्या म्हणते, नाही नाही असं कसं, चल बरं चल आपण फोन करूया. तर ऊर्जा म्हणते, दिव्या फोन करायचा असेल तर मी करेल, तू नको मध्ये मध्ये लक्ष घालू. असं म्हणून ऊर्जा आपला फोन हातात घेते आणि विचार करते, शौर्याला फोन करायला तर हवा, तेथे काय घडतंय हे जाणून घ्यायला हवं. पण सध्या तरी नको, कारण सध्या या दिव्यासमोर मला फोन करायचा नाहीये. असा विचार करून ऊर्जा आपला फोन घेऊन तेथून निघून जाते. आणि दिव्याला सुद्धा हेच हवं असतं. दिव्याला पद्माने ऊर्जाला दिलेलं ॲफिडेव्हिट शोधायचं असतं. त्यामुळे ऊर्जा बाहेर जाताच लगेच पद्मा सगळीकडे ॲफिडेव्हिट शोधू लागते. सगळ्यात आधी कपाटात चेक करते, तिला कपाटात काही सापडत नाही. मग ऊर्जाच्या टेबलवरती शोधते आणि तिला एक ॲफिडेव्हिट सापडतं. दिव्या खूप खुश होते, सापडलं एकदाचं. पण त्यात ती नाव वाचते, तर नाव हे रामदास कामत असं काहीतरी असतं. दिव्या चिडून म्हणते, हे तर पद्माचे ॲफिडेव्हिट नाहीये, हे सगळे लिगल डॉक्युमेंट ना सारखेच दिसतात, काही कळत नाही. मग दिव्या सगळीकडे शोधाशोध करू लागते, पण तिला हे काही ॲफिडेव्हिट सापडत नाही. त्यामुळे दिव्याला खूप टेन्शन येतं, मला कोणत्याही परिस्थितीत ॲफिडेव्हिट सापडवायचं आहे. ॲफिडेव्हिट कसं सापडेल हाच प्रश्न दिव्याला पडतो. आणि इकडे शौर्य हा अजूनही अर्पिताजवळ असतो. अर्पिता ही शौर्याचा हात हातात घेते आणि म्हणते, शौर्य तू आज मला भेटायला आला ना, मला खूप छान वाटतंय, कारण तू माझा आहेस, आपलं लग्न होणार आहे. असं म्हणून
ती पुन्हा एकदा शौर्याच्या जवळ येते, शौर्याच्या दोन्ही गालांवर हात ठेवते. शौर्य म्हणतो, अर्पिता आता मला जायला हवं. अर्पिता म्हणते, नाही शौर्य, तू कोठेच जाऊ नको. तुला माहिती आहे का, तुझ्याशिवाय मी येथे खूप एकटी आहे. या घरात जेव्हा मी तुझं नाव घेते ना, सगळे माझ्यावर चिडतात, ओरडतात, तुझं नाव घ्यायचं नाही असं सांगतात. त्यांना असं वाटतं मी ॲग्रेसिव्ह झाली आहे, पण मी ॲग्रेसिव्ह नाही आहे, तर मी एक्सायटेड आहे आपल्या लग्नासाठी. हे त्यांना कळतच नाही. शौर्य, जेव्हा जेव्हा या घरात मी तुझं नाव घेते ना, तेव्हा ते डॉक्टरांना बोलवतात, मला औषध देतात, इंजेक्शन देतात, झोपवतात, माझ्यावर चिडतात. तुला माहिती आहे का, मी किती त्रास सहन करते आहे फक्त तुझ्यासाठी. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मला या घरात नाही राहायचं आहे. मला लवकरात लवकर तुझ्याशी लग्न करून तुझ्या घरी यायचं आहे, तुझ्याबरोबर यायचं आहे. हे सगळं ऐकून शौर्याला खूप वाईट वाटतं. शौर्य मनात विचार करतो, एवढ्या चांगल्या मुलीची ही काय अवस्था झाली आहे. खरंच मला हे सहन होत नाही आहे. तर अर्पिता ही शौर्याच्या आणखीन जवळ येते, त्याच्या गालावर प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते, शौर्य तुला आवडली आहे ना मी ही जी सगळी तयारी केली आहे. शौर्य हो हो म्हणतो आणि मग अर्पिता चक्क त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. शौर्यला खूप वाईट वाटतं, पण शौर्य अर्पिताला थांबवत नाही. अर्पिता म्हणते, शौर्य तुला माहिती आहे का, मी ना खूप तयारी करून ठेवली आहे. अजून इतकी तयारी करायची बाकी आहे ना, पण घरातील कुणीच मला तयारी करू देत नाही. एवढ्या लवकर नको, एवढी घाई काय आहे असं बोलत असतात. मला ते बिलकुल आवडत नाही. कधी एकदाचं लग्न करून तुझ्या घरी येते ना असं मला झालं आहे. शौर्य अर्पिताकडे पाहतच राहतो. अर्पिताची अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटतं. कारण संपूर्ण शिर्के कुटुंबात अर्पिता ही अशीच एक चांगली व्यक्ती होती जी शौर्याला आवडायची. कमीत कमी तिचा स्वभाव तरी आवडायचा. ती समंजस होती, हुशार होती, मनमिळाऊ होती. पण आता तिची ही अवस्था पाहून शौर्याला खरंच वाईट वाटतं. आणि तेवढ्यात ऊर्जा शौर्याला कॉल करते. शौर्य ऊर्जाचा फोन पाहतो आणि विचार करतो, नाही आता मी ऊर्जाचा फोन नाही उचलू शकत. आणि शौर्य ऊर्जाचा फोन कट करतो. त्यामुळे ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. शौर्याने माझा फोन कट केला, असं तिथे नेमकं काय होत असेल ज्यामुळे शौर्य माझा फोन नाही उचलू शकला. पुन्हा एकदा त्याला फोन करू का? नाही नाही नको, नक्कीच काहीतरी कारण असेल त्यामुळे शौर्याने फोन कट केला असेल. मी उगाच त्या दिव्याच्या नादी लागले. फोन नसता केला तर बरं झालं असतं, असा विचार ऊर्जा करते आणि आपल्या रूममध्ये परत यायला निघते. तर इकडे दिव्याचा शोध सुरूच असतो. दिव्या पद्माचा ॲफिडेव्हिट शोधत असते आणि तेवढ्यात तिला हे ॲफिडेव्हिट सापडतं. पद्माच्या नावाचं हे ॲफिडेव्हिट असतं, त्यामुळे ती खूप खुश होते. आता हे ॲफिडेव्हिट आपल्याला मिळालं, हे बाबांना द्यायचं आणि त्यांच्याकडून शाबासकी मिळवायची असं पद्माने ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळेस ऊर्जा ही रूममध्ये येत असते. ऊर्जा ही दरवाजाजवळ येते. ती दरवाजा उघडणार आणि या दिव्याला रंगेहात पकडणार. इतक्यात तीर्था धावत पळत येते आणि म्हणते, अगं वहिनी, मला आहे ना आज ब्रोकली सूप बनवायचं आहे. दिव्या हे ऐकते आणि हे ॲफिडेव्हिट तिथे ऊर्जाच्या टेबलवरच फेकून देते आणि दरवाजात उभं राहून सगळं ऐकू लागते. तर तीर्था ऊर्जाला म्हणते, वहिनी तू मला मदत करशील ना, मला ब्रोकली सूप बनवायचं आहे. तर ऊर्जा म्हणते, तीर्था मला आवडलं असतं, पण आहे ना मला या फॅन्सी गोष्टी नाही बनवता येत, ब्रोकली सूप वगैरे. पण तुझ्या दिव्या वहिनीला नक्की जमतील, तिच्याकडे खूप हॅक्स असतात, तिला नक्की जमेल. तर तीर्था म्हणते, अरे वा, खरंच छान आयडिया दिली आहे. आणि तेवढ्यात तीर्था दिव्याच्या रूममध्ये जाणार. तर दिव्या बाहेर येऊन म्हणते, तीर्था तुला ब्रोकली सूप बनवायचं आहे ना, चल मी मदत करते. तीर्था विचारते, पण वहिनी तुला कसं कळलं? दिव्या घाबरते आणि म्हणते, अगं माझ्या कानावर पडलं. आता तू बोललीस ना मोठ्याने, तेव्हा माझ्या कानावर पडलं. चल मी तुला आहे ना ब्रोकली सूप बनवून देते, स्वीट कॉर्न सूप बनवून देते, ड्रमस्टिक सूप बनवून देते, चला माझ्याबरोबर. तीर्था खुश होते आणि दिव्या तिला आपल्याबरोबर घेऊन जाते. आणि ऊर्जाला कळतं, ही बाई आमचं बोलणं चोरून ऐकत होती. पण ऊर्जाला टेन्शन आलेलं असतं की तिकडे अर्पिताच्या घरी काय होत असेल आणि शौर्य तिथे एवढा वेळ का थांबला असेल, हाच प्रश्न ऊर्जाला पडलेला असतो. आणि इकडे अर्पिता ही शौर्यजवळ बसलेली असते. शौर्य म्हणतो, अर्पिता चल मी जातो. पण अर्पिता त्याला पुन्हा हाताला धरून खाली बसवते आणि म्हणते, शौर्य प्लीज थांब ना, मी तुझ्यासाठी ना कॉफी बनवते. ती फेटून फेटून कॉफी तुला आवडते ना, तशी बनवते. शौर्य म्हणतो, नको, मला नको आहे कॉफी, यावेळेस मी कॉफी पित नाही. तर अर्पिता म्हणते, ठीक आहे मग चहा बनवते. शौर्य म्हणतो, नाही नको आहे अर्पिता, मला चहासुद्धा नको आहे, मला आता घरी जायचं आहे, थोडं महत्त्वाचं काम आहे. अर्पिता म्हणते, शौर्य ठीक आहे,
तू घरी जा, पण मला परत भेटायला येशील ना? तू मला भेटायला आला, मला खूप छान वाटलं. शौर्य हो म्हणतो आणि तेथून बाहेर पडतो. अर्पिता त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. खूप खुश होते. फ्रेंड्स, खरंच अर्पिताला वेड लागलंय. अर्पिताच्या डोक्यावर परिणाम झालाय. ती नाटक वगैरे करत नाहीये, तर खरंच शौर्यशी लग्न न झाल्यामुळे ती पूर्णपणे वेडी झालीये. आणि शौर्य अर्पिताच्या रूम बाहेर येतो, हॉलमध्ये येतो. अर्पिताचा विचार करून शौर्याला खरंच खूप वाईट वाटतं. अर्पिताची आता जी काही अवस्था आहे, ती अवस्था फक्त माझ्यामुळे, ही माझी चूक आहे असं त्याला वाटतं. आणि शौर्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो आपले डोळे बंद करतो आणि मग आपले डोळे पुसतो. तेवढ्यात आमदार शिर्के आणि सुवर्णा तेथे येतात. आमदार शिर्के विचारतो, काय रे शौर्य, काय झालं? शौर्य म्हणतो, नाही अंकल, काय नाही. तर आमदार शिर्के म्हणतो, बरं वाटलं. अजूनसुद्धा तुझ्यात माणुसकी शिल्लक आहे, हे पाहून बरं वाटलं. शौर्य आमदार शिर्केकडे आश्चर्याने पाहतो. आमदार शिर्के म्हणतो, अर्पिताची अवस्था पाहून तुझंसुद्धा मन दुखावलं गेलं ना? डोळ्यात पाणी आलं तुझ्या. तू डोळे पुसत होता, ते कळलंय मला. शौर्य म्हणतो, अंकल, अर्पिता पूर्णपणे अडकली आहे आणि तिला या सगळ्यातून बाहेर पडावंच लागेल, मूव्ह ऑन व्हावंच लागेल. आमदार शिर्के म्हणतो, किती सोप्यात बोलून गेलास तू. मूव्ह ऑन व्हावं लागेल, पण एवढं सोपं नसतं ना रे ते. कारण अर्पिता तुझ्यामध्ये पूर्णपणे गुंतली आहे आणि ती यातून लवकर मूव्ह ऑन होत असेल असं मला वाटत नाही. शौर्य म्हणतो, अंकल, लवकरात लवकर अर्पिताची ट्रीटमेंट सुरू करा. तर आमदार शिर्के सांगतो, अर्पिताची ट्रीटमेंट सुरूच आहे. तूच आहेस अर्पिताची ट्रीटमेंट. डॉक्टरांनी आम्हाला तेच सांगितलं आहे की त्यांच्या गोळ्या औषधांचा फरक तोपर्यंत पडणार नाही जोपर्यंत तू तिला भेटत नाही. तू तिला भेटत राहिलास तर तिच्यात नक्की फरक पडेल आणि तूच तिची ट्रीटमेंट आहेस. तर सुवर्णा म्हणते, शौर्य, खरंच तुझे कसे आभार मानावे ना तेच मला कळत नाहीये. आज तू आमच्यावर उपकार केले आहेस अर्पिताला भेटून. शौर्य म्हणतो, नाही काकू, अशी उपकाराची भाषा करू नका. अर्पिता काय माझी शत्रू नाहीये. मी अर्पिताला पुन्हा पुन्हा भेटायला येईल, तुम्ही काळजी करू नका. हे ऐकून आमदार शिर्के आणि सुवर्णाला आश्चर्य वाटतं. सुवर्णा विचारते, खरंच तू अर्पिताला पुन्हा भेटायला येशील? शौर्य म्हणतो, हो काकू, मी नक्की भेटायला येईल. तर आमदार शिर्के म्हणतो, अरे शौर्य, कशाला खोटी आश्वासनं देतोय आमच्या राजकारण्यांसारखी. जे आश्वासन पूर्ण करता येत नाही ते द्यायचं फक्त राजकारण्यांचं काम असतं, तुझ्यासारख्या वकिलांचं नाही. तुम्ही तर जे खरं खरं आहे तेच बोलायचं. तर शौर्य विचारतो, अंकल असं का बोलताय? मी नक्कीच अर्पिताला पुन्हा भेटायला येईल. तर आमदार शिर्के म्हणतो, अरे तुला एकदा भेटायला बोलवायचं म्हटल्यावर मला किती गोष्टी कराव्या लागला. तुझ्या घरी येऊन तुझ्यासमोर हात जोडून विनंती करावी लागली, तेव्हा तू येथे आला आणि तू म्हणतोयस की मी पुन्हा पुन्हा येईल. तर शौर्य म्हणतो, अंकल प्लीज असं बोलू नका. मी काही तिचा शत्रू नाही आहे. अर्पिता ही माझी बालपणीची मैत्रीण आहे, खूप चांगली मुलगी आहे आणि आज तिच्या या अवस्थेला मी सुद्धा कुठेतरी जबाबदार आहे. त्यामुळे ही माझी जबाबदारी समजतो मी आणि मी अर्पिताला नक्की भेटायला येईल. तुम्ही मला सांगा अर्पितासाठी काय करायचं आहे? तर आमदार शिर्के विचारतो, खरंच करशील का? मी तुला जे मागेल ते करशील का? शौर्य म्हणतो, हो, मला जमत असेल तर नक्की करेल. आमदार शिर्के डोळ्यात पाणी आणतो आणि म्हणतो, शौर्य, माझ्या अर्पिताशी लग्न करशील का रे? हे ऐकून शौर्यला जबर धक्काच बसतो. सुवर्णासुद्धा आमदार शिर्केकडे पाहतच राहते. शौर्य खूप दुःखी होतो आणि म्हणतो, सॉरी अंकल, हे मी नाही करू शकत. मला माफ करा, पण तुम्हालासुद्धा माहिती आहे हे शक्य नाही आहे. आमदार शिर्के म्हणतो, तू तर आता म्हणाला होतास ना की तुम्ही मला काही सांगा, मी ते अर्पितासाठी करायला तयार आहे. मग माझ्या अर्पिताशी लग्न करणार आहे. शौर्य म्हणतो, अंकल प्लीज असं बोलून मला गिल्टी वाटून देऊ नका. मी नाही अर्पिताशी लग्न करू शकत, हे शक्य नाही आहे, तुम्हालासुद्धा माहिती आहे. आमदार शिर्के खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, सॉरी शौर्य, मी चुकीचं बोललो. मला माहीत होतं तुझं उत्तर हेच असणार आहे, पण शेवटी बापाचं काळीज आहे ना, राहवलं नाही गेलं. कुठेतरी आशा होती की तू हो म्हणशील, म्हणून तुला विचारलं. माफ कर मला. शिर्के हा खूप इमोशनल होतो. शौर्य म्हणतो, इट्स ओके अंकल. सुवर्णा म्हणते, शौर्य तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी आणते की काही खायला बनवून आणू? शौर्य म्हणतो, नाही काकू, काही गरज नाही आहे, काही खायला प्यायला नको आहे. तर सुवर्णा म्हणते, असं कसं, हे बरं वाटत नाही. तर आमदार शिर्के म्हणतो, जाऊ दे सुवर्णा, अर्पिताची अवस्था पाहून आणि माझं बोलणं ऐकून बिचारा उदास झालाय. पुढच्या वेळेस आला की काहीतरी खाईल. शौर्य म्हणतो, हो अंकल, आणि शौर्य जाणार. इतक्यात विक्रांत तेथे येतो.
शौर्य आणि विक्रांत एकमेकांकडे रागाने पाहू लागतात. आणि इकडे हर्षवर्धनच्या घरी हर्षवर्धन, विजया आणि आजी बसलेल्या असतात. आणि विजया हर्षवर्धनला म्हणते, देवदर्शनासाठी मी तयार आहे. आता तुम्ही मला सांगा की देवदर्शनासाठी कधी जायचं आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, हे तुमच्या बायकांची गोष्ट आहे, त्यात मी काय बोलणार, तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा. तर विजया म्हणते, नाही, तसं तुम्हाला विचारून ठरवलं तर बरं, नाहीतर मला दुसऱ्यांची बोलणी नाही ऐकायची आहे. असं म्हणून विजया आजीला टोमणा मारते. आजीसुद्धा तिच्याकडे रागाने पाहते. तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि विचारते, काय झालं आजी, तुम्ही मला बोलवलं. तर आजी विचारते, ऊर्जा, आपण देवदर्शन ठरवतोय. तू मला ज्या तारखा दिल्या त्या तारखेमध्ये देवदर्शन करायचं आहे ना. ऊर्जाला टेन्शन येतं. विजया म्हणते, पहा बाई ऊर्जा, माझी सगळी तयारी झाली आहे, पण ज्या दिवशी आपण देवदर्शनाला जाऊ, जर त्याच दिवशी पद्मा आणि विक्रांतचं लग्न झालं तर तुला प्रॉब्लेम येईल, तुझी हरकत असेल. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, याचा अर्थ पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाची तारीख ठरली का. तर हर्षवर्धन म्हणतो, जेव्हा तारीख ठरेल तेव्हा ती पद्मालाही कळेल आणि पद्माकडून तुलाही कळेल. अजून तारीख ठरलेली नाहीये, पण पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाचं आपल्याला काय देणं घेणं आहे. ना आपण पद्माकडून आहोत, ना विक्रांतकडून आहोत, ना आपला आणि त्यांचा काही घरगुती संबंध आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल काळजी करण्याची गरज नाहीये. पण ऊर्जाला मात्र टेन्शन आलेलं असतं. ऊर्जा विचार करते, नाही, ज्या दिवशी मी देवदर्शनाला गेले त्याच दिवशी जर पद्माचं लग्न असेल तर हे होऊ शकत नाही. मला कोणत्याही परिस्थितीत पद्माच्या लग्नाच्या दिवशी येथे थांबावंच लागेल. हे लग्न थांबवावंच लागेल. सगळ्यांना एक्सपोज करावंच लागेल, असा विचार ऊर्जा करते. आणि इकडे विक्रांत हा शौर्यला विचारतो, अहो भाग्य, शौर्य, हर्षवर्धन जहागीरदार आज चक्क आमच्या घरी आले आहेत. सुवर्णा चिडून म्हणते, गप्प बस तू विक्रांत, त्याला काही बोलू नको. तर विक्रांत म्हणतो, असं कसं बोलू नको, ज्या मुलामुळे माझ्या बहिणीची आज ही अवस्था आहे, ती पूर्णपणे वेडी झाली आहे, त्या मुलालाच तुम्ही घरी बोलवलंय. तर शौर्य चिडून म्हणतो, ए विक्रांत, तुझी बहीण आहे ती, तिच्याबद्दल शब्द जपून वापर. तर शौर्यवर विक्रांत चिडून म्हणतो, तू काय येथे माझे संस्कार वर्ग घ्यायला आलास का रे. माझ्या बहिणीबद्दल कसं बोलायचं ना, ती अक्कल तू मला शिकू नको. तिची ही जी काही अवस्था आहे ना, ते तुझ्यामुळे, एवढं तू लक्षात ठेव. आमदार शिर्के म्हणतो, विक्रांत, मी त्याला बोलवलंय, गप्प बस. तर विक्रांत चिडून म्हणतो, मी का गप्प बसायचं, जे खरं आहे ना तेच बोलतोय मी. शौर्य म्हणतो, जाऊ द्या अंकल, विक्रांत, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. असं म्हणून शौर्य तेथून जाऊ लागतो. तर विक्रांत म्हणतो, पण मला वाद घालायचा आहे ना, कारण तुझ्यामुळे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. कोठे चाललास, एवढी घाई काय तुला, तुझ्या बायकोची असिस्टंटगिरी करायला चालला की काय. शौर्य चिडून म्हणतो, ऊर्जाचा इथे काय संबंध. तर विक्रांत म्हणतो, सगळा तिचा तर संबंध आहे, तिनेच त्या पद्माला फूस लावली आणि मला जेलमध्ये पाठवलं. अरे तुझ्या संपूर्ण कुटुंबाने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय, वाटोळं. शौर्यला खूप राग येतो. आमदार शिर्के चिडून म्हणतो, विक्रांत, तोंड बंद ठेव. शौर्य म्हणतो, जाऊ द्या अंकल, बोलू द्या त्याला. तर विक्रांत चिडून म्हणतो, मी तर बोलणारच आहे, कारण तुझ्यामुळे आणि तुझ्या बायकोमुळे आणि तुझ्या त्या बापामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. त्या घाणेरड्या पद्माशी लग्न करावं लागतंय मला. असं म्हणून विक्रांत जोरात ओरडतो. शौर्यला डोळे दाखवतो. आमदार शिर्के, सुवर्णा खूप घाबरतात. शौर्य चिडून म्हणतो, माझा या केसशी काही संबंध नाहीये. तर विक्रांत चिडून म्हणतो, तुझ्या बायकोचा आणि तुझ्या बापाचा तर संबंध आहे ना, त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळ होत आहे. शौर्य विक्रांतकडे रागाने पाहू लागतो. आणि इकडे ऊर्जा ही आजीला म्हणते, आजी, तुम्ही जेव्हा ठरवाल तेव्हा मी देवदर्शनाला जायला तयार आहे. हे ऐकून विजयाला मोठा धक्काच बसतो, कारण विजयाला शौर्य आणि ऊर्जाचा संसार सुरू होऊ नये अशीच इच्छा असते. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे ना, मग तुम्ही तुमची देवदर्शनाची तयारी सुरू करू शकता. तर विजया म्हणते, असं कसं, विक्रांत आणि पद्माशी आपला कोणता संबंध नसला, घरगुती नातं नसलं तरी तुम्ही दोघे त्यांचे वकील आहात, आणि हे लग्न म्हणजे नॉर्मल लग्न नाहीये, तर एक कायदेशीर गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी या लग्नाला हजर असायलाच हवं, आणि तुम्ही दोघांनी आधी हे लग्न उरकू द्या आणि मग देवदर्शनाचं ठरवा. तर ऊर्जा म्हणते, नाही काकू, असं काही नाहीये, मी देवदर्शनाला कधीही जायला तयार आहे. हे ऐकून विजयाची बोलतीच बंद होते. पण ऊर्जाला टेन्शन आलेलं असतं हे आजीला समजतं. आजी तिच्याकडे पाहत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता.
इंटरेस्टिंग होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू विक्रांत आणि शौर्य या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होईल. विक्रांत म्हणेल, शौर्य एकदा माझं आणि पद्माचं लग्न होऊ दे, मग तुझ्या बायकोची उलटी गिनती सुरू. मी तिची काय अवस्था करतो ना ते तू पाहतच राहा. शौर्यसुद्धा विक्रांतला म्हणेल, माझ्या बायकोची अवस्था चांगलीच आहे, तुझी लायकी नाही आहे तिला काही करण्याची, आणि ती तुझी कशी जिरवते ना ते तू पहा. विक्रांत आता तू कायमचा संपणार आहे आणि ऊर्जा तुला संपवणार आहे हे लक्षात ठेव. विक्रांतला खूप राग येईल आणि मग शौर्य घरी पोहोचेल आणि ऊर्जाला काय राग आलेला असेल देव जाणे. ऊर्जा ही चक्क शौर्य समोर हर्षवर्धनचा एकेरी उल्लेख करणार आणि म्हणेल, शौर्य मी फक्त वाट पाहतीये पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाच्या दिवसाची. मग त्या लग्नाच्या दिवशी मी त्या विक्रांतचा आणि त्या हर्षवर्धनचा खरा चेहरा जगासमोर कसा आणते ना ते तू पाहतच राहा. तो हर्षवर्धन खूप उड्या मारतोय ना, खूप प्लॅन बनवतोय. त्याला असं वाटतं की मी लई मोठा वकील, त्याचा मोठेपणा कसा मी जिरवते ना ते तू पाहतच राहा. हे सगळं ऐकून शौर्यला जबर धक्काच बसेल. शौर्य सहन करून घेईल, पण एका लेव्हलनंतर शौर्य चिडून म्हणेल, ऊर्जा हे काय बोलतेस तू? हर्षवर्धन माझे डॅड आहेत, ते तुझे सासरे आहेत आणि त्यांचा असा एकेरी उल्लेख मी सहन करून घेणार नाही, एवढं लक्षात ठेव. त्यांच्याबद्दल असं पुन्हा बोलायचं नाही. ऊर्जाला सुद्धा आश्चर्य वाटेल की शौर्य त्याच्या बापाची बाजू घेऊन माझ्याशी भांडतोय. मग आता हर्षवर्धनमुळे ऊर्जा आणि शौर्यमध्ये भांडण होणार का हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.